आवाज सर्वसामान्यांचा। कातरखडावचे सुपुत्र तसेच रयत आधार सोशल फाउंडेशनचे संस्थापक आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा युवक अध्यक्ष मकरंद बोडके यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर पार पडले। रक्तदान श्रेष्ठदान असे मनामध्ये विचार घेऊन 100च्या वर भागातील गावातील लोकांनी रक्तदान केले आणि प्रतिसादही चांगला दिसून आला। सकाळी 8 वाजल्यापासून जिल्हा परिषदेच्या प्रांगणात रक्तदानास सुरुवात झाली। दिवसभरात आजी माजी मान्यवर तसेच मित्रमंडळींनी रक्तदान केंद्रावर हजेरी लावून रक्तदान केले। रक्तदान केंद्राच्या ठिकाणी अनेक मित्रमंडळींनी केक कापून मकरंद बोडके यांचा वाढदिवस साजरा केला आणि शुभेच्छा देण्यात आल्या। रक्तदान केलेले कधीही चांगलेच असते। बाकी कोणतेही दान तुम्ही करू नका, परंतु रक्तदान वर्षातून 1 किंवा 2 वेळा केले पाहिजे। जीवनात आल्यानंतर एकदा तरी आयुष्यात रक्तदान करा, असे बागलमळा येथील प्रवीण बागल यांनी आपले विचार व्यक्त केले आणि एक आगळा वेगळा संदेश लोकांच्या पुढे ठेवलाय। ब्लड बँकेच्या माध्यमातून लोकांना मोफत रक्त उपलब्ध करून देण्याचे काम या उपक्रमातून होत आहे। रक्तगटाप्रमाणे पुढे लोकांना रक्त देणे सोपा मार्ग होत असतो। आज हे 3रे वर्ष आहे। दरवर्षी हा उपक्रम असाच चांगल्या पद्धतीने राबवला जाईल, असे रयत आधार सोशल फाउंडेशनचे संस्थापक आणि जिल्हा युवक अध्यक्ष मकरंद बोडके यांनी आश्वासन दिलं आहे। अशा तऱ्हेने कातरखटाव येथे सकाळपासून सायंकाळपर्यंत भव्य रक्तदान शिबिर शांततेत पार पडले। या रक्तदान शिबिरास गावातील भागातील आजी माजी मान्यवर मित्रमंडळींनी उपस्थिती दर्शवल्याचे दिसून आले। आता या ठिकाणी तू रक्तदान करण्यासाठी आलायस। इथे सकाळपासून रक्तदान शिबिर पार पडत आहे। तर काय तुला कसं कळालं, म्हणजे रक्तदान शिबिर करावं कोणी सांगितलं? मला रक्तदान करावं हे कोणी सांगितलेलं वगैरे नाही, पण सकाळी रक्तदान हे माहीत नव्हतं। माझ्या व्हॉट्सअपला आमचे काशी सर आहेत, त्यांचा फोटो आलेला। व्हॉट्सअपला मेसेज आला की आज रक्तदान शिबिर आहे। मग मी विचार केलेला, मी अजून कधी केलेलं नाही। बरीचशीच लोक म्हणतात की रक्तदान केलेलं चांगलं असते, रक्तदान हे श्रेष्ठ दान असते। मग अनुभव घेऊया म्हणलं आपण। रक्तदान म्हणजे ॲक्च्युली काय होतं, नक्की काय होतं काय नाही होत, म्हणजे अनुभव कसा येतो हे मला बघायचं होतं। पण अनुभव एकदम खूपच छान वाटलं मला। अनुभव खूपच छान फिलिंग वाटते। जे तुम्ही करताय तेच मी करतोय। राईट, येस, बरोबर आहे। म्हणजे आता ह्या संध्याकाळच्या वेळेला आला, सकाळी आला नाही काय नाही? हा, सकाळी नाही आलेलो, पण जरा गर्दी पण कमी होऊ द्या। आणि नंतर म्हणलं ठीक आहे। नंतर घरी आणण्यासारखं पण कोण नव्हतं। मग म्हणलं काशी सरांना म्हणलं मला करायचंच आहे, रक्तदान करायचंच आहे। ठाणच मांडलेलं। मग सरांना म्हणलं काही करून मला या आणि घेऊन जा। मग त्यांना मी बोलवलं आणि मला हे घेऊन आले। ठीक आहे, रक्तदान केल्याबद्दल धन्यवाद। आणि अशा बारीक सारीक गोष्टीवर तुझं लक्ष असते, कुठे प्रोग्राम आहे काय आहे, आणि त्या सर्व गोष्टी त्याला म्हणजे आवड आहे। नाही, रक्तदान असं बऱ्याच लोकांनी केलंच पाहिजे। हां, रक्तदानासारखं दुसरं दान नाही। बाकी कोणतेही दान करू नका, पण तुम्ही ब्लड डोनेट तर हमेशा करा। वर्षातून एकदा तरी करा। 1-2 वेळा तरी वर्षातून केलंच पाहिजे। हे 2 वेळा राहू दे, निदान एकदा तरी करा तुम्ही। निदान जीवनात आल्यानंतर आयुष्यात आल्यानंतर एकदा तरी तुम्ही डोनेट करा। ओके, धन्यवाद। असं माझं सांगणं आहे समाजाला। छान। तर आज या ठिकाणी मकरंद बोडके यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर पार पडले आहे। तर वर्ष 3रे आहे हे उपक्रम राबवतात। तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। बोला साहेब। माझ्या वाढदिवसानिमित्त आता हे 3रं वर्ष आम्ही रक्तदान शिबिर राबवतो आहे। त्या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आम्ही ज्या ब्लड बँका बोलवतो त्या ब्लड बँकेकडून आम्ही लोकांना मोफतमध्ये रक्त उपलब्ध करून देतो, कोणाची काय अडचण असेल। त्यामुळे जे डोनर इथं रक्तदान करायला येतात त्यांचा आम्हाला मोबाईल नंबर असतो, त्यांचा ब्लड ग्रुप असतो। त्या माध्यमातून आम्हाला संपूर्ण लोकांची मदत करायला सोपं जातं। कोणाला कुठल्या रक्ताची गरज पडली तर आम्हाला त्यांना रक्त देणं शक्य होतं, त्यांना मदत करणं शक्य होतं। तर आता हे गेले 3रं वर्ष आहे, म्हणजे ह्याच्यापुढे तुम्ही असाच उपक्रम चालू ठेवणार आहात का? हो, हा उपक्रम आम्ही कायम चालू ठेवणार आहे।
तर याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय म्हणजे वेगळं काय वाढदिवसासाठी करू शकता? काय नाही, वाढदिवसानिमित्त आम्ही दरवर्षी गोरगरीब मुलं पण दत्तक घेतो, पण आता यावर्षी शाळांना पण सुट्टी आहे. बाकीचे प्रोग्राम आमचे चालू असतात की मुलींना सायकल वाटप, कोणाचं वह्या वाटप, पुस्तक वाटप. तर शेवटचा असा प्रश्न आहे, आता सध्याला किती लोकांनी रक्तदान केलं? आकडा किती? साधारणतः आता 100+ लोकांनी रक्तदान केलेलं आहे. बरं. आता अजून एक अर्धा पाऊण तास ते चालेल. किती वेळ होईल, किती रक्तदान होईल ते फायनल आकडा नंतर समजतो आम्हाला. अच्छा, म्हणजे आता 100च्या आसपास गेलेलं आहे. 100 लोकांनी केलेलं. बरं, इथं सकाळपासून मी पाहतो 2 ब्लड बँक इथं आली. म्हणजे काय म्हणजे असं कसं टिकेल? नाही, काय होतं, काय ब्लड बँकेमध्ये कधी रक्त उपलब्ध होत नाही, म्हणून यावेळी आम्ही 2 ब्लड बँका बोलवल्या. अच्छा. की लोकांना प्रत्येक गोष्ट सोयीस्कर जावी यासाठी आम्ही 2 ब्लड बँक बोलवलेले आहे. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.